मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पंढरपूर कॉरिडॉर आराखड्यासंदर्भात उद्या मुख्यमंत्री फडणवीस हे प्रकल्प बाधित प्रतिनिधींची बैठक घेणार आहेत। या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे। या संदर्भात आज जिल्हाधिकारी आणि बाधित प्रतिनिधींशी चर्चा करून उद्याच्या बैठकीसंदर्भात रूपरेषा बनवली आहे। बाधितांचे प्रतिनिधी म्हणून रामकृष्ण महाराज, वीर अभय इसगावकर असे 7 ते 10 जण हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला असणार आहेत। विकासाला आमचा विरोध नाही, पण पाडकामाची गरज नसल्याची भूमिका वीर यांनी माझाशी बोलताना व्यक्त केली। कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्र्यांची बैठक होते आणि या बैठकीसाठी पंढरपुरातनं जे बाधित आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून वीर महाराज जाणार आहेत। मला सांगा महाराज, जी बैठक होणार आहे त्यात काय काय भूमिका असणार आहेत? आज जिल्हाधिकाऱ्यांबरोबर काय काय आज माननीय जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या पूर्वज नियोजनासाठी आम्हाला आमंत्रित केलेलं होतं। त्याच्यामध्ये जे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मुद्दे चर्चेला घेतले जाणार आहेत त्याच्या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली। पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती म्हणून गेली सातत्याने 4 वर्ष आम्ही उद्ध्वस्तीकरणाच्या शिवाय, भूसंपादनाच्या शिवाय पंढरपूरचा विकास आराखडा मांडण्यासाठी पंढरपूरचे नागरिक आणि वारकरी संप्रदाय मिळून आपण 4 वर्ष प्रयत्न केलेला आहे। आज पंढररायाच्या कृपेनं माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या या भूमिका ऐकून घ्याव्या अशी सातत्यपूर्ण मागणी आमच्या सगळ्या मीडिया प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी माध्यमातून आम्ही करत होतो। आज उद्या तो दिवस उगवतोय की थेट राज्याचे मुख्यमंत्री सर्व बाधितांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आम्हाला वेळ देणार आहेत। कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाण, एबीपी माझा। तर कॉरिडॉर संदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांशी बाधितांसोबत बैठक होत असताना सर्वसामान्य वारकरी आणि विठ्ठल भक्तांनी कॉरिडॉर लवकरात लवकर बनवावा अशी मागणी केली आहे। माणसांची सोय करून होणं गरजेचं आहे, व्हायला पाहिजे। तर हे कॉरिडॉर जे सरकारने जे करणार आहे हे चांगली गोष्ट आहे, झालं पाहिजे। उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक आहे, घ्यायला पाहिजे का? घ्यायला पाहिजे ना। मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? दर्शन घेऊन येतात। मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? पंढरपूर पंढरपूरचा परिवर्तन व्हायला पाहिजे। आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हे विनवणी करून सांगतोय की आपण भाविक भक्तासाठी जे काय कॉरिडॉर जे करणार आहे ते आनंदाची गोष्ट आणि ते झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांनी करायला पाहिजे।